नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. भाई आजचा ब्लॉग आहे, आपण जाणार आहोत गावी आणि मजा करू. अजून काही नाही, आता जरा चाय पिऊया. तुम्हाला हलवलं सर्व सांगतो दिवस. ओके ठीक आहे गाईज, फायनली आपण तिकीट काढली. डायरेक्ट ट्रेन जसं प्लॅटफॉर्मवर आलं तसंच ट्रेन आली. तर आपण आता इकडनं वसईला जाणार. वसईवरून आपण ठाणा बघू. ती ठाणा शाळेत 10ची आहे, 10-9ची आहे. तर आपण ॲडव्हान्समध्ये निघालो आहे. इकडे थांबावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे थांबावं लागणार. तर इकडनं ठाण्याला गेलो. ठाण्यावरनं मग आपण संध्याकाळी निघणार आहे. आज संध्याकाळी ट्रेन आहे 6 वाजता. तर थोड्या वेळेला आपण आपल्या मित्राकडे स्पॅड करू, मग निघू. ठीक आहे. ठीक आहे गाईज, आपण फायनली आलेलो आहे वसईला आणि वसईला लवकर आलो आहे. 9:50ची ट्रेन आहे. दावेली 9:50 आहे. आपल्याला 2 तास आहे. 2 तास काय करायचं काय माहिती. कोणतरी बसते कोपऱ्यात ट्रेन येईल तेव्हा बघून. तिकीट पण तेव्हा काढली. तिकीट काउंटर बंद आहे. तर दावेली ठीक आहे गाईज, फायनली 1.5 तासानंतर इथे अनाऊन्समेंट केलेली आहे की दिवा ट्रेन येणार आहे या प्लॅटफॉर्मवर. हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तर आपण दिवाला आता निघू 1.5 तासानंतर. एवढं थांबून बसून काय केला दिवस आणि मी टाईमपास केला. वन साईडला जाऊ, मित्राला भेटू, त्याच्या घरी जाऊ, काहीतरी खाऊ, झोपू, मग संध्याकाळी निघू विलेज कोकण. तर ठीक आहे, लाईक करा, बस एवढंच बोलू. आणि कमेंटला टाका जरा, व्हिडिओ बघताय माझी असं चांगलं वाटेल ना जरा. ठीक आहे, तर बघू ट्रेन कुठे पोचते. फायनली आपण दिवाला बसलो आणि आता आपण मित्र बोलला की त्याची बाईक खराब झाली. तर बोलला मी तुला सांगतो कुठे जाऊन रिक्षा पकड. आता काय तर पुढं डायरेक्ट मग त्याच्या इथेच भेटू. त्याला मी भेटवतो. तुम्ही टाकला सर कमेंट, कोण आहे तो. ठीक आहे, नाही जास्त हे नाही. आपण लगेच जाऊया, बघूया कुठे भेटतो का तो. ठीक आहे, फायनली आपण मित्राच्या घरी आलेलो आणि मित्र पण आहे इथे. कमेंटमध्ये टाकायचं नाव काय लवकर आणि या चाय पियाला ओरिओ सकट. ठीक आहे, आता संध्याकाळी आपली ट्रेन आहे 6 वाजता. तर आता इकडेच रेस्ट करू आणि नंतरला इकडं निघू. ठीक आहे, तर येतो. ठीक आहे, तर आता मला ना काहीतरी खायची इच्छा झाली. तर मी विचार केला तरी बाहेर नाही काहीतरी मागवूया, पण नाही. पण माझा मित्र बोलला की भाई मी तुझ्यासाठी शेजवान नूडल्स बनवतो. नूडल्स की मॅगी बनवतो, बुर्जी सॉरी बुर्जी बनवतो बोलला. तर बघूया काय बनवतोय ते. येस, अजूनपर्यंत तर तेल बनवून झालंय. तेलच झालंय बनवून. तेल पण नाही कर बोलाय रे अजून. हा, हे बघा, कांदा, टमाटर आणि काय रे मिरची. हा, मिरची. तर आपण पाहूया की तो कसा बनवतो ते. सिनेमॅटिक सीन. तर त्यांनी घेतलाय कोणता तरी चमचा. कांदा चम्मच भेटत नव्हता आम्हाला, म्हणून आम्ही लोकांनी घेतलाय. पहिला आपण कांद्याला परतूया. कांद्याला करपवलाय, थोडा पाठी घेऊया. हां, तर थोडा लांब राहूया. मोबाईल जास्त लांब नेऊ नका, तर वेगळाच. बघूया काय व्हायचं ते होऊन जाऊ. आहे की नाही त्या होऊन जाऊ. आणि आमची शेजवान चटणी 10 रुपयाला जी आम्ही आत्ता जाऊन आता जस्ट घेऊन आलोय.
नाही. तर अशाच प्रकारे ह्याच्या अगोदर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आणि आता शेजवान टाकलेली आहे. कुठे काम बिम केलं का रे? नाही ना, ऑटोमॅटिक. ओके. ऑल क्रेडिट गोज टू माय मदर. वाशा. आणि हा एक गोष्ट सांगायची होती, हे जेनिका सेट आहे त्यांचा पण एक ब्लॉगिंग चॅनल आहे. तुम्हाला मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो यांची. जर तुम्हाला यांचा कॉन्टेंट आवडत असेल तर जाऊन लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भाई जेवण रेडी आहे, जेवायला या की. भुर्जी, कलेजी अँड चपाती नाही, भाकरी आणि भात एवढाच. आणि डाळ तिकडे आहे, डाळ नंतर घेणार. ठीक आहे. तर आता आपला भाऊ चाललाय त्याच्या गावी लग्नासाठी. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघूया तो त्याचा पुढचा प्रवास करेल. आपल्याला फक्त आपल्या घरपर्यंत त्याला निघवायचं होतं. आता सोडूया त्याला स्टेशनला. त्याच्यानंतर त्याचा ब्लॉग तो पुढे कंटिन्यू करेल. काही असेल ते तो ट्रेनमध्ये असेल, कुठं असेल, काही असेल. ठीक आहे. पूर्ण क्लिप बनव, फुल फॉर्मल ड्रेसिंग मारून तो चाललेला आहे. तर तुम्हाला ड्रेसिंग दाखवतो मी त्याची. ही अशी प्रकारे त्याची ड्रेसिंग आहे. ठीक आहे. तर आता आपण जाऊया. जर सिनेमॅटिक्स घ्यायला भेटले रिक्षात तर ठीक आहे, नाहीतर मग तो सीधा त्याचा ब्लॉग ट्रेनमध्ये चालू करेल. ठीक आहे. तर सर एन्जॉय करा, व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन युजर आहे तर सपोर्ट असलाच पाहिजे. आपल्या पण चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटलेली असेल तर जाऊन सबस्क्राईब करा. येतील नवीन ब्लॉग आता कंटिन्यू होतील. खूप महिने झाले नाहीत, होतील कंटिन्यू. ठीक आहे. प्रमोशन इथल्या इथं झालेलं आहे, पण काय ह्यांचे सबस्क्रायबर नाही तर काय वाढणार आहे तर आपण काय बोलू नाही शकत. ठीक आहे. तर चला भेटूया. तर फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि ट्रेन चालू होऊन झालेली नाही. तर तो जो मित्र होता ना नित्या, तो मला इथे सोडून गेला, म्हणजे ड्रॉप करून दिला. आणि आता वाजले आहेत 5. तर पोचू आपण उद्या रात्री 12पर्यंत पोचू. तर भेटू पुढे, मध्ये शूट काढू. ठीक आहे. ठीक आहे. फायनली ट्रेन सुटलेली आहे. 6 वाजलेले आहे आणि ट्रेन सुटलेली आहे आणि आपण आता इकडे निघत आहे कोकण. रात्रीपर्यंत पोचू, 12पर्यंत मला असं वाटतं. माहिती नाही काय मिळते मध्ये काहीतरी खाऊ पिऊ. तर लाईक करा, लाईक. गुड मॉर्निंग गाईस आणि नमस्कार. मला काल रात्री शूट यायला नाही भेटलं. आपण रात्री 1:30ला पोचलो आणि मी विचार केला की आता माझी एनर्जी पण नव्हती रात्री खरं म्हणजे शूट काढायची. तर आता काय नाही, चाय पिऊ, भाकरी खाऊ आणि निघून जाऊ. म्हणजे असंच बाहेर आजचा दिवस फिरू इकडे तिकडं. मग उद्याचे 2-3 दिवस जरा हाय हल्दी बिल्दी भाई, फुल लग्न ते पण होईल शूट. तर चला पुढं. ठीक आहे गाईस, फायनली भाकरी घेतली, 2 भाकरी आणि कोबीची भाजी. तर ही 2 भाकरी आपण खाऊया आणि मग निघूया. ठीक आहे. तर अजून काय ते लग्नाच्याच घरातनं आणलं आहे. ठीक आहे. फायनली आपण इथे मंदिरात आलेलो आहे, नाश्ता झालेला आहे आणि आपण भाकरी खाल्लेली आहे. तर रात्री शायद साखरपुडा आहे की हळद आहे काय माहिती भाई, मला बिलकुल पण नाही माहिती. भाई मी आलो आहे फक्त लग्नासाठी जेवायला आलो आहे, बस तेवढंच मला एवढं माहिती आहे सध्या तरी. तर आता मी मंदिरात बसलो आहे. हा मंदिर तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला दाखवला पण आहे. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझा हा मंदिर. ठीक आहे. तर अजून एक मंदिर आहे, तुम्ही वरती जातो
बघ तो वरती जातो, बघूया चालू आहे की नाही ते. मी तो पण दाखवतो तुम्हाला मंदिर, तर तो पण चांगलाच आहे. तर आज काय मीन्स जास्त पोरं नाहीत गावात, कारण की सर्व इकडे तिकडे कामाला गेले, ते संध्याकाळपर्यंत येतील. त्यांच्याशी पण भेट करून देऊ, ठीक आहे. तर चुम्मा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. ब्लॉग जास्त आवडत असेल तर अजून माझे ब्लॉग येतील, माझी गॅरंटी येत असतो. ठीक आहे, तर मी फायनली तयार झालेलो आहे आणि हल्दी उद्या आहे. मला आता परफेक्ट इन्फॉर्मेशन भेटलेली आहे की हल्दी उद्या आहे, आज साखरपुडा आहे आणि परवा लग्न आहे. सॉरी, इन्फॉर्मेशन भेटली. तर आता आपण तयार झालेलो आहे, रेडी झालेलो आहे बघा. आणि हां, गेल्या वेळी जे नित्यानी स्वाईप मारलेलं ना, ते उलटं झालेलं, ठीक आहे. मी टाकलं पण तिकडे की जो हे झालं आहे, उलटं झालं आहे कॅमेरा. तर आता बँजो सर्व आलेलं आहे, बँडो पार्टी पण आलेली आहे. आपण तुम्हाला दाखवतो की बँजो पार्टी इकडची कशी असते. चला. तर फायनली DJ सुरू होतं आहे आणि इकडे आमच्यावर दादा पण जुडलेले आहेत, म्हणजे छोटे दादा पण जुडलेले आहेत. मस्त ना, वाचा ना. हां, तर आता बँजो सुरू होणार आहे. आता सर्व सेटअप झालेलं आहे आणि आवाज येत असेल तुम्हाला पियानोचा. तर सुरू झाल्यावर आपण सुरू करूया. तर फायनली आपण म्हणजे खाली आलेलो जरा मित्राच्या घरी, कारण की वरती अजून सुरू नाही झालं, तर काय करायचं टाईमपास करायला मित्राच्या घरी आलेलो. तर आता आपण इकडनं निघू आणि वरती जाऊ, बँजो सुरू होणार आहे. ओ कुणाल सेठ, या तुम्हाला पण माझ्या ब्लॉगमध्ये घेतो या. हे आहेत कुणाल सेठ. तर ह्याच्या घरीच आलेलो. हा पण एक माझा खास आहे आणि तो नित्या करून आहे ना, तो पण माझा खास आहे. माझे सर्व मित्र खासच आहेत, जास्त कोण हे नाहीत. तर आता वरती जाऊया आणि ठीक आहे. चला, आता आपण आहे ना तुम्हाला दाखवतो की जे बँजो पार्टी आहे ना, त्यांचे शॉर्ट्स दाखवतो, तिकडचं डेकोरेशन दाखवतो, तिकडचा पूर्ण एरिया दाखवतो. म्हणजे तुम्हाला वाटेल की मी खरंच लग्न अटेंड करायला आलो आहे. तर चला जाऊया. इकडनं कालो काय म्हणून काय दिसणार नाही, तर वरतीच दिसेल सरळ शॉर्ट. पियानोचा एवढा आवाज कान बहिरे झाले, माझे कान बहिरे माझे कान बाई, इतका पियानो एकदम आवाज वाढत होता. म्हणजे चांगलं आहे, गाडी चालते असं काही विषय नाही. तुम्हाला माझा आवाज नसल येत, मला माहिती तुम्हाला आवाज नाही, पण तरी पण चला नाही. आता हे होईल सुरू, माणसं आले आले सगळे, तर बघूया जेवायला पण भेटेल, ठीक आहे. तर हा दुसरा मित्र आहे, ठीक आहे, हा जवळ आहे. तर बँक पाच काही जोरात मित्र तयार नाही झाले, मित्र तयार होणार आहेत. इकडचे जे आहेत ना ते तयार होत आहेत. तर बघू आहे ना पुढं काय बोलू आहे की नाही. हां, एन्जॉय. आकाशामध्ये बिजली चमकते, रायगडावर दिसते, त्यागत उजेडाने माहेर माझे दिसते, त्यागत उजेडाने माहेर माझे दिसते, माहेर दिसते मनात सुरते हृदय
फायनली साखरपुडा झाला, जेवलो, जेवण वाढलं आणि आता वरती आलो आहे, झोपायची तयारी चालली आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. म्हणजे अख्खा नाही, अजून 2 दिवस आपल्याकडे पडले. तर हा पार्ट 1 बनवून टाकतो. जो मी दुसरा आता हे करेल ना तो पार्ट 2 करून टाकतो. म्हणजे कसं 2 ब्लॉग होऊन जातील, एका ब्लॉगला 2 पार्ट होऊन जातील असं. आता जास्त जर मी हे केलं ना तर जास्त मोठा ब्लॉग एकदम बनून जाईल. मग कसं म्हणजे तुम्हाला बघायला म्हणून तुम्ही अखंड तर हा ब्लॉग मी कंटिन्यू करील सेकंड पार्टला कंटिन्यू करीन. तर मी येतो. तुम्ही पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर भाई कमेंट करा. कारण की कसं आहे ना, कमेंट कराल तर मला माहिती पडेल की तुम्हाला पण ब्लॉग आवडत आहेत, माझा कॉन्टेंट आवडतो आहे म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे. ठीक आहे, तर मी येतो. उद्या भेटू.